जरांगे पाटील आणि भुजबळांमध्ये पुन्हा एकदा राजकीय सामना रंगलेला आहे। जरांगे पाटलांनी मोदींवर केलेल्या टीकेनंतर छगन भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलंय। पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। कारण एकेची भीती कशी आहे, प्रत्येक टप्प्यावर त्यांना मोदी साहेबाला आणायचं पंतप्रधान, इथंच मराठा जिंकलेला। जरांगे म्हणजे काय, पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला। मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जुंपली आहे। नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रातील सभांवरून जरांगे पाटलांनी मोदींवर निशाणा साधलाय। दरम्यान जरांगे पाटलांनी केलेल्या टीकेला भुजबळांनीही प्रत्युत्तर दिलंय। नाही, आता तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो की मोदी साहेबांना इतक्या लहान इकडं खाली लक्ष देणं काही गरजच नव्हती। की मराठा समाजाची एकीची भीती आहे, मताची भीती नाही, ती दाखवायची यावेळेस मताची भीती। कारण एकीची भीती कशी आहे, प्रत्येक टप्प्यावर त्यांना मोदी साहेबाला आणायचं पंतप्रधान, इथंच मराठा जिंकलेला आहे, इथंच मराठा जिंकलेला आहे की त्यांना प्रत्येक टप्प्यावर मोदी साहेबाला आणायची वेळ आली। जरांगे म्हणजे काय, पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय, म्हणून सगळं अख्खा हिंदुस्थान घाबरलाय त्या जरांग्याला। काय सांगतोय तो, तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला होता पूर्वी, आठवतं का? आता मोदी साहेबांचे तर एवढ्या जंगी सभा होतात मोठमोठ्या, आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या। उगीच आपलं तर बेडकासारखं फुगायचं काय कारण आहे? भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतल्यानंतरही जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला होता। मात्र मी कुणाच्या बापालाही घाबरत नसल्याचं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर जोरदार पलटवार केला। लय फरफर करतो ते, स्वतःलाच मोठा समजा पुढे गेला का गर्दी सांग बरं जाऊन झोपला का हे मला। माझ्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळांनी जे आहे घाबरून माघार घेतले। मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, काय कुणाच्याही। माझ्यामुळे जर कुणाची काही अडचण होत असेल पक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची, त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो। लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या, त्याच्यासाठी मी माघार घेतली। काय घाबरण्याचं काय, मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली, त्या लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी? आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले, मी नाही घाबरलो। ओपन मतदारसंघात ओबीसी उमेदवाराचं काय काम, असा सवाल जरांगेंनी एका सभेत केला होता। जरांगेंच्या या वक्तव्यावरही भुजबळांनी प्रत्युत्तर दिलंय। हे आपल्याला काय म्हणते, ओबीसी आरक्षणात येऊ नका म्हणतात का नाही आपल्याला? तुम्ही आमच्या ओबीसी आरक्षणात यायचं ना, आभारांनी ते वर डबडे येते म्हणते। मग ओपनच्या मतदारसंघात ओबीसीचं काय काम आहे? त्याला हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही। आता आम्ही सुद्धा येवला ओपन आहे, तिथूनच निवडून येतो। समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार। आता ज्याला एवढं सुद्धा समजत नाही त्या आता काय सांगायचं आपण? बीडच्या नारायणगडावरील सप्ताहाच्या कार्यक्रमात पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदाच एकत्र दिसले। तर बीडचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणेंनीही जरांगे पाटलांची याच कार्यक्रमात भेट घेतली। त्यामुळे बीड लोकसभेच्या आखाड्यात जरांगेंचा फायदा नेमका कुणाला होतो हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। मी ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस आदरणीय जरांगे पाटील साहेब तिथे आलेले होते। आम्ही दोघे समोरासमोर आल्यानंतर त्यांची तब्येतीची काळजीची विचारपूस केली, तब्येतीची काळजी घ्या म्हणून सांगितलं, एवढंच चर्चा झाली। दुसरी काही राजकीय चर्चेचा विषयच नाही। विजय हा माझा निश्चित आहे। देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। दरम्यान याच मुद्द्यावरून जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। तर जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.